ही थेरवादी बुद्ध धर्माची प्रमुख भाषा आहे। हीच ती भाषा आहे ज्यामध्ये भगवान बुद्धांचे उपदेश त्रिपिटक लिहिले गेले। सम्राट अशोकाने याच भाषेच्या माध्यमातून आपल्या धम्मलिखित शिलालेखातून जगाला अहिंसेचा संदेश दिला। वाचा। पाली संस्कृती म्हणजे लोकशाहीची मुळे, ज्ञानाच्या परंपरेचा विस्तार आणि सर्व जीवनप्रती महानुभूती। भारताचे खरे वैभव हे सहस्त्रबळात नव्हे तर विचारशक्तीमध्ये आहे आणि तीच विचारशक्ती पाली विचारधारेतून मिळते। साधू साधू साधू। पाहताई, आता तुम्ही सांगितलं पाली भाषेचा गौरवशाली इतिहास। आपण महाराष्ट्रात राहतो। महाराष्ट्राची समृद्ध भाषा मराठी आहे। भगवान बुद्धांची बुद्ध वचने ही पाली भाषेत, त्रिपिटक पाली भाषेत आहे, जो बुद्ध वचनांचा संग्रह आहे सुत्त पिटकात, बरोबर। त्यातलंच आपण कुद्दक निकायामध्ये आपण धम्मपदाचं वाचन करतोय। मग आपल्याला पाली भाषा तर समजणार आहे का लगेच? नाही, तर आपल्याला ती समृद्ध अशा मराठी भाषेत पण समजून घ्यावी लागणार आहे ना।